मी बनवणार आहेत थंडीसाठी स्पेशल लाडू. तर त्याच्यासाठी 2 किलो गव्हाचं पीठ, 1 किलो गूळ घेतलेला आहे, 50 ग्रॅम मेथी दाणे घेतलेले आहेत आणि 50 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. मेथी ही रात्री मी भिजवून ठेवली होती दुधामध्ये, तुपामध्ये भाजून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करायची छान, म्हणजे पेस्ट म्हणजे रव्यासारखी काढायची, जाडसर थोडी, आणि ती दुधामध्ये भिजवून घ्यायची. तर याच्यामध्ये 1 लिटर तेल घेतलेलं आहे आणि खारीक खोबरं पण घेतलेलं आहे मी, 1 किलो असेल खारीक खोबरं म्हणजे. तर ते पण छान गिरणीतून दळून आणलेलं होतं मी, तेच मी इथं वापरलेलं आहे. तर छान मोठं पातेलं घ्यायचं जेणेकरून आपल्याला मिक्स करायला ते व्यवस्थित मिक्स होतं. म्हणजे सगळ्यात अगोदर तेल टाकायचं, तेल टाकल्याच्यानंतर थोडंसं गरम झाल्याच्यानंतर गूळ टाकायचा, गूळ छान वितळू द्यायचा व्यवस्थित. त्याच्यानंतर मेथी टाकलेली आहेत आणि खारीक खोबरं आणि डिंक सगळं मिक्स करायचं व्यवस्थित त्या तेलामध्येच. आणि मी आता खाली घेतलेलं आहे पातेलं, कारण एकटे असल्यामुळं ते पीठ व्यवस्थित टाकलं जाणार नाही गॅसवरती हलवायला वगैरे ना. जर तुम्ही दोघी जर करत असाल तर मग एक जण टाकू शकता, तुम्ही गॅसवर ठेवून ही प्रोसेस करू शकता. पण मी खाली घेऊन करते, खाली घेऊन म्हणजे तुम्ही करू शकता, असं काही नाही. तर छान त्याला मिक्स करायचं, एकजीव करायचं व्यवस्थित सगळं, जे आपण जे काही साहित्य घेतलेलं आहे ते छान पिठाला मिक्स झालं पाहिजे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान मी मिक्स केलेलं आहे. आणि आता आपण गॅसवर ठेवायचं आहे त्याला 5 मिनटं, छान परत वाफ द्यायची व्यवस्थित, हलवत राहायचं जेणेकरून ते खाली चिटकणार नाही. झाकण ठेवायचं थोडंसं 2 मिनटं, परत म्हणजे मध्ये मध्ये बघायचं त्याला, नाहीतर मग ते खूप म्हणजे चिटकून जातं खाली, जळतं पण ना, लाडू छान लागत नाही मग. तर बघू शकता असं आता छान झाल्याच्या नंतर जेव्हा आपण लाडू वळायला घेतो तर थोडे थोडे पीठ करून आपण त्याचे लाडू वळायचे आणि बाकीचं जे मिश्रण आहे ते छान झाकून ठेवायचं. नाहीतर मग थंड झाल्याच्या नंतर पण आपल्याला लाडू हे वळायला होत नाही. मग जर तुम्ही म्हणजे एखाद्या वेळेस तुमच्याकडून झालंच तर थोडंसं परत गरम करायचं मिश्रण आणि मग लाडू तुम्ही वळवू शकतात. फक्त लाडू वळताना थोडं गरम असतं तर मग ते लक्ष ठेवायचं थोडंसं. तर बघा आपले लाडू तयार झालेले आहेत, अगदी इझिली होतात म्हणजे, आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे. आणि छान मस्त लाडू पण वळल्या जातात, अजिबात तेल वगैरे तेलकट झालेलं नाही, बघू शकता तुम्ही. आणि मी जरा मोठा इथं लाडू धरला आहे, तुम्हाला दाखवते म्हणजे, पण खूप छान होते. एका हाताने तुम्ही करू शकता, दोन्ही हाताने तुम्ही करू शकता, आणि घरातली लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे ह्या लाडूला खाऊ शकता. तर अशा पद्धतीने छान असे लाडू, एकदम गोल गोल लाडू हे तयार होतात म्हणजे. तर पिठाचा जास्त वापर केलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही पिठाचा वापर कमी करू शकतात. तुम्हाला हवं तर अजून तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे पण त्याच्यामध्ये टाकू शकतात. फक्त मेथी ही रात्री भिजवायची जेणेकरून लाडू पण छान होतील. थँक्यू.